वेगळा विषय असा आहे की गणित म्हटलं की थोडंसं त्यात आपल्या मनामध्ये जो एक नाराजी असते किंवा मुलांना थोडंसं त्या आकड्यांकडे पाहून भीती वाटते. काल आपण त्याची पहिली पायरी पाहिली की व्यवहारातली गणितातली भाषा आणि पाठ्यपुस्तकातली परिभाषा याच्यामधला जो ताळमेळ आहे, तो थोडासा जाणीवपूर्वक पालक आणि शिक्षकांनी लक्ष द्यायचा प्रयत्न केला तर मुलाच्या मनातली भीती कमी होऊ शकते. पण काल आपण थोडीशी भीती कमी करायच्या मार्गावर होतो. आज आपण गणितावर प्रेम कसं करायचं? असं पाहणार आहोत कारण की गणित हा विषय खूप छान आहे. असं आजच्या आपल्या ज्या इथे वक्त्या आलेल्या आहेत, तर त्या आपल्याला सांगणार आहेत. मलाही खूप उत्सुकता आहे की गणितावर प्रेम करता येतं का? तर मी त्यांचा परिचय करून देते. गणितावर प्रेम करता येतं असं ठासून सांगणाऱ्या आणि त्याहीपेक्षा गणितात खूप छान सौंदर्य असतं, असं कायम सगळ्या लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना सुद्धा समजावून सांगणाऱ्या प्राजक्ती गोखले मॅडम आज आपल्या बरोबर आहेत. बालभारती, ओपन बोर्ड, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम होता महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ MIB, याच्या त्या लेखिका आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर सध्या त्या सिम्बॉयसिस मध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून जातात. तिथे त्या इकॉनॉमिक्सच्या स्टुडंट्सना म्हणजे मार्गदर्शन करतात. BSc, MSc, MA इकॉनॉमिक्स आणि विशेषतः रिसर्च मेथडॉलॉजी आणि ऑपरेशनल रिसर्च आणि डेझर्टेशन या विषयावर त्यांचं खास करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असतं. वेदिक मॅथ्स हा त्यांचा खूप आवडता अभ्यासाचा विषय आहे. त्या जवळजवळ म्हणजे त्या MSc स्वतः स्टॅट्स मॅथ्स आहेत. UK मध्ये पण त्या 10 वर्ष होत्या आणि डिप्लोमा इन डिलिव्हरिंग लर्निंग यामध्ये त्यांनी तिथे डिप्लोमा प्राप्त केलेला होता. सध्या खूप एक वेगळं काम त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये केलं, ते म्हणजे असीम फाउंडेशन. आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्या असीम फाउंडेशनच्या माध्यमातून जम्मू काश्मीर, लडाख, मणिपूर, सिक्कीम या अशा आणि आसाम या प्रांतांमधल्या, ज्याला आपण ईशान्य भारत आणि थोडासा वेगवेगळ्या माध्यमातनं मागास राहिलेला हा जो भाग आहे, तर तिथल्या शिक्षकांना त्यांनी नीड बेस्ड ट्रेनिंग दिलं. म्हणजे शिक्षकांकडनं मागणी केलेली होती की तुम्हाला गणित किंवा या विषयांमध्ये कुठे कमतरता जाणवते किंवा कुठे मार्गदर्शन हवं आहे. हे खूप मोठं योगदान माझ्या दृष्टीने त्यांचं आहे. आणि म्हणजे खगोलशास्त्रामध्ये पण त्यांना रुची आहे. त्यांच्याबरोबर तारे ग्रह पाहणं ही एक आनंददायी प्रक्रिया असते, कारण त्या खूप पुराणातल्या, वेदातल्या छान गमती जमती सांगत आपल्याला तारे ग्रह सांगतात. अशा या प्राजक्ती मॅडम आज आपल्या बरोबर आहेत. प्राजक्ती गोखले यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मॅडम. आणि उत्सुकता आहे गणितावर कसं प्रेम करायचं आज तुम्ही आम्हाला शिकवणार आहात. नमस्कार. नमस्कार. नक्की. पहिलाच प्रश्न मुद्दाम असा आहे की सौंदर्य आणि गणित म्हणजे विषयच आज तुम्ही जो दिलेला आहे तो गणितातील सौंदर्य. तर काय वाटतं म्हणजे तुम्ही हा गणित आणि सौंदर्य याचा संबंध कसा जोडता? सगळीकडे आपल्याला असं वाटतं की गणित म्हणजे एक वृक्ष विषय किंवा लहानपणापासूनच आपल्याकडे पहिल्यांदी मराठीचा तास होतो आणि मग त्याच्यानंतर एक 2-3 तास मध्ये होतात आणि मग साधारणतः गणिताचा तास असतो. आणि गणिताचा तासाला बाई आधीच सांगतात की मुलांनो नीट बसा, शिस्त पाहिजे, मला अक्षर चांगलं पाहिजे. म्हणजे तिथपासूनच आपल्याला असं वाटतं की आपण खूप अपेक्षेला सुरुवात करतात बाई. पण आपण जर प्राचीन काळामध्ये बघितलं, एक 3000 वर्ष म्हणा, 2000 वर्ष किंवा भास्कराचार्यांचं लीलावती बघितलं, तर तुम्हाला भाषा आणि गणित याचं फार सुंदर कॉम्बिनेशन तिथे दिसतं. तिथे संपूर्ण एका विशिष्ट छंदामध्ये आणि विशिष्ट गोष्टी वापरून, विशिष्ट उदाहरण देऊन संपूर्ण श्लोक लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण गणित आपल्याला म्हणजे भास्कराचार्य म्हणजे जे लीलावतीमध्ये ते सांगतातच, लीलावती त्यांची मुलगी जणू काही त्यांच्या समोर बसली आहे आणि ते तिला सांगतायत की चल आता हे मी तुला गोष्ट सांगितली आणि ह्याच्यामधलं हे गणित आहे ते तू चटकन सोडव बरं. म्हणजे दरवेळेस ते हे सांगतात की चटकन सोडव
आणि त्याच्यामध्ये ती गोष्ट अत्यंत त्याला ज्याला आपण म्हणतो की अलंकार वापरून, सुंदर रूपक वापरून ती तिच्या समोर ठेवतात की तिला असं मोहच होईल की अरे ती प्रेमातच पडून जाते त्या श्लोकाच्या आणि ती गणित करते. तर म्हणजे सौंदर्य असं आहे गणितामध्ये की त्याचे 3 भाग मी म्हणता येईल, की एक म्हणजे गणितामधली जी सुसंबद्धता आहे, त्याच्यामध्ये जी गेयता आहे आणि त्याच्याच बरोबर त्याच्यामधला जो ऍब्स्ट्रॅक्टनेस म्हणतो आपण, की अमूर्तता. तर ती अमूर्तता सुद्धा खूप भावण्यासारखी आहे, जी आपल्याला कवितेमध्ये सुद्धा दिसून येते. त्याच्यामुळे कुठेतरी गणिताचा संबंध हा सौंदर्याशी निश्चितच आहे आणि ते सौंदर्य धुंडाळणं किंवा त्याचा परिचय करून देणं विद्यार्थ्यांना, या दृष्टीने मला असं वाटतं शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. अच्छा. खूप छान. म्हणजे आता उत्सुकता वाढली आहे, की म्हणजे इतक्या पुरातन काळापासून सुद्धा काल आपण त्याचा छोटासा भाग बघितलेला होता, की भाषा आणि गणित. म्हणजे गणितातली भाषा ही सुद्धा एक शिकण्याची गोष्ट आहे आणि त्याचा जर संबंध एक पालकांनी विद्यार्थी म्हणजे शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला, तर त्यातलं सौंदर्य नक्की विद्यार्थ्यांना कळू शकतं. ती एक छोटी पायरी आहे, जी आज आता तुम्ही आम्हाला हे केलीत. पण हा जो सौंदर्य आणि गणित आहे, तर त्याच्यामध्ये आपण एक कायम शब्द वापरतो, की आकृतिबंध. म्हणजे तो शब्द मुद्दाम उच्चारते कारण की तो सौंदर्यशास्त्रातला शब्द हो. आहे असं कुठेतरी वाटतं की येतं आणि मग गणितामधला आकृतिबंध म्हटल्यानंतर थोडीशी मुलं सुद्धा हे होतात, की आता हे नवीन काय आहे? तर हो, त्याविषयी बरोबर. तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? हो, आता हे आकृतिबंध आपण म्हटलं, की आकृतिबंधाचा संबंध आपल्या रोजच्या जीवनाशी होतो, की अख्खं आपलं जीवनच कसं आकृतिबंधांमध्ये आहे, की सकाळी सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो. हे आकृतिबंध आहे. ऋतुचक्र हा एक सुद्धा आपण ज्याला म्हणतो, की पॅटर्न आहे, की जो सतत आपल्याला ऋतू बदलताना दिसतात. आणि फार लहान मुलं हे सगळं बघत असतात, की उन्हाळा आला, ऊन पडलं, पाऊस आला. परत आपण जे जलचक्र शिकवतो तो सुद्धा एक प्रकारचा सिक्वेन्स आहे. मग अंकांचा आकृतिबंध मुलं रिलेट करायला सांगतात, रिलेट करायला शिकतात किंवा त्यांचा सहसंबंध ते रोजच्या आपल्या जीवनात दिसणाऱ्या या आकृतिबंधाशी लावू शकतात. आणि तो कुठेतरी आपण त्यांना शिकवला पाहिजे, की जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतूंचं चक्र असतं, तसंच समजा आपण पाढ्यांचा आकृतिबंध घेतला तर कसे आपल्याला पाढ्यांमध्ये छान छान 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 18 आणि मग त्याच्याशी निगडित समसंख्या, मग त्याच्याशी निगडित त्याच्या काही असे समान गुणधर्म जे फक्त 2च्या पाढ्यालाच आहेत, मग असे समान गुणधर्म जे फक्त 3च्या पाढ्यालाच आहेत, की ज्याच्यामध्ये मुलांना फक्त ते पाढे राहत नाहीत, ते त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यामधलं काही प्रॉपर्टीज तयार करतात. मग त्याच्यामध्ये आढळणारे मूळ संख्या ते शोधतात कुठे दिसणार असतील तर, की आता त्यांच्या लक्षात येतं की पाढ्यांचा आकृतिबंध असेल पण 31 ही संख्या कुठेच येत नाही पाढ्यांमध्ये, म्हणजे ह्याची काहीतरी स्पेशालिटी आहे. 71 ही संख्या कुठे, म्हणजे मूळ संख्यांच्या बाबतीत तसं त्यांना करता येतं की एकदम जर 67 किंवा अशा ज्या ऑड संख्या असतात की ज्या शक्यतो मुलांना आवडत नाहीत, मग त्यांना आपल्याला ते विशिष्ट पद्धतीने त्या हाताळायच्या कशा संख्या, मग तिकडेही ज्या आकृतिबंधामध्ये नाहीयेत त्यांचं काय करायचं, मग आकृतिबंधामध्ये आहेत त्यांचं काय करायचं. तर ती एक पूर्ण मोठं शास्त्र आहे ज्याला नंबर थिअरी असं आम्ही म्हणतो, की ही नंबर थिअरीमध्ये माणसांनी आपली अक्षरशः आयुष्य वेचलेली आहेत, की म्हणजे अक्षरशः मोठे मोठे सूत्र शोधताना किंवा एखादी संख्या प्राईम आहे की नाही हे सांगताना ऑयलरनी विविध प्रकारची सूत्र शोधलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शन्स त्यांनी सांगितलेत, की हा हे सूत्र इथपर्यंतच संख्यांच्या प्राईम नंबर शोधता येतात, याच्या पुढे तुम्हाला असेल तर माझं हे सूत्र नाही चालणार. तर असे सुद्धा तिकडे डिक्लरेशन, म्हणजे हा एक खूप प्रामाणिकपणा गणितज्ञांचा होता, की प्रत्येक गोष्ट ते सिद्ध करायचे आणि सिद्ध करून सुद्धा त्याला काही एक्सेप्शन्स असतील तर तेही सांगायचे, काही ॲझम्पशन्स असतील तर तेही सांगायचे आणि संपूर्ण आपलं जे प्रूफ असेल ते त्याचा सत्याच्या आधारे पूर्णपणे ते टिकून राहतं वर्षानुवर्ष. म्हणजे सत्य हा एक सुद्धा त्याच्या मागचा खूप मोठा मूलभूत आधार आहे गणितामागचा, की मूलभूत सत्याची ज्याला आपण म्हणतो की शोध हा मला असं वाटतं गणिताचं खूप मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे, की ज्याच्यामुळे इतके वर्ष त्याचा प्रवास झालेला आहे. हम्म.
खूप मला असं वाटतं की हा एक म्हणजे मलाही आज कळलेला हे आहे की अशा पद्धतीने गणितज्ञांनी संख्या ज्ञानावरती आणि ज्या मूलभूत संख्या किंवा तुम्ही ज्या म्हणतायत की अशा ज्या काही संख्या असतात की ज्याचा शोध अजूनही घेणं चालू आहे किंवा त्या घेतलेल्या शोधामागे एक मोठी थेअरी आहे आणि ती थेअरी मला असं वाटतं की गोष्टीच्या रूपात नक्की उपलब्ध असेल. म्हणजे तुम्ही ज्या पुस्तकांचा किंवा गणितज्ञांचं तर एक दोन अजून नावं आम्हाला सांगितलीत तर पालकांनाही मार्गदर्शन मिळेल किंवा गुगलवर जर काही त्याचं उपलब्ध आहे का हे हो. तुम्ही थोडक्यात आधी सांगावं, मग मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. हो, आता नंबर थिअरी जर बघितलं आपण तर एक सर्वात महत्वाचं प्रमेय नंबर थिअरी मधलं सांगितलं जातं की ज्याला फर्मॅट्स लास्ट थिअरम असं म्हणतात, की आपल्या सगळ्यांना माहितीये की पायथागोरस आणि बोधायन, मी मुद्दाम बोधायनाचं पण नाव घेते कारण बोधायनानी त्याच्या शल्वसूत्रांमध्ये पायथागोरसचं प्रमेय ज्याला आपण आज म्हणतो ते बोधायनानी तेव्हाच 2000 BC मध्ये त्याची 5 वेगवेगळ्या प्रकारे प्रूफ्स दिलेली आहेत. आज आपल्याला पायथागोरस थिअरम जे आज आपण म्हणतो तर त्याचा असा आहे की ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग, की ए आणि बी हे काटकोन त्रिकोणाचे पाया, उंची आणि सी हा त्याचा कर्ण. तर याच्यामधला हा सहसंबंध आपल्या मुलांना अगदी 5वी 6वी पासून माहिती असतो. पण जर अशा 3 नैसर्गिक संख्या तुम्ही शोधाल का की ज्याच्यामध्ये ए क्यूब किंवा ए घन अधिक बी घन बरोबर सी घन अशा तुम्हाला ए बी सी अशा 3 संख्या मिळू शकतात का? तर हा प्रश्न जो आहे हा जवळजवळ 450 वर्ष अनुत्तरित होता आणि ह्याला म्हणतात फर्मॅट्स लास्ट थिअरम किंवा फर्म्याचा शेवटचा सिद्धांत. आणि त्याच्यावरती सायमन सिंग ह्या माणसाने लिहिलेलं जे पुस्तक आहे ते म्हणजे संपूर्ण नंबर थिअरीचा संपूर्ण गोष्टीं रूपातला प्रवास आहे तो, आणि ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि त्याच्याबरोबर येणारे जे रेफरन्सेस आहेत ते जर तुम्ही गुगलवर शोधले तर अजून तुम्हाला चमत्कारिक आणि अद्भुत गोष्टींचा खजिना सापडतो. आणि असा खजिना सापडल्यानंतर गणित हे गणित राहत नाही, ते कुठेतरी एक आपली एक असा हे होऊन जातं की अरे ह्या लोकांनी आपलं अख्खं आयुष्य ह्याच्याकरता वेचलं, तर आपण त्या पद्धतीने मुलांना सांगितलं पाहिजे की अरे ह्यांनी एक राजपुत्र होता, तो आत्महत्या करणार होता रात्री 12 वाजता आणि त्याच्या हातात हा फर्मॅट्स लास्ट थिअरम वरचं पुस्तक सापडलं आणि तो रात्रभर लायब्ररीमध्ये वाचत राहिला आणि तो विसरून गेला की मला आत्महत्या करायची होती. आणि मग त्याने आयुष्यात त्याचं जे संपूर्ण त्यांनी वाटणी करून ठेवलेली होती त्याच्या प्रॉपर्टीची, तर सर्वात मोठ्या प्रॉपर्टीचा जो किंमत होती ती त्यांनी हे थिअरम जे कोणी सिद्ध करेल त्याच्याकरता त्यांनी दिली. आणि अक्षरशः म्हणजे मला खूप आनंद वाटतो की नंतर 1900 साधारण आत्ता 21व्या शतकामध्ये हे सिद्ध केलेलं आहे थिअरम. आपल्या ब्रिटिश जो मॅथमॅटिशियन आहे त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे. अँड्र्यू वेल्स असं त्यांचं नाव आहे आणि अँड्र्यू सरांनी हे अत्यंत म्हणजे मलाही आता इतकी उत्सुकता आहे अशा पद्धतीने गोष्टी रूपामध्ये गणित आधी कोणीतरी मांडलेलं असणं विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा माझ्या मते आज ही खूप नवीन माहिती आहे की गणिताकडे या अंगाने पाहायला एकतर आपण कधी शिकलो नाही, कारण आपण अंकांमध्ये आणि मूलभूत त्या ज्या 4 क्रिया आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी गुंतून पडलो आणि त्यामुळे खरं तर तो गणित हा विषय. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, मीही एक शिक्षिका आहे, मी भाषा विषयाची शिक्षिका असले तरी मला गणित विषयाचे शिक्षक अजूनही आठवतात. आणि मग ते मुळात कारण त्यांना तो जो एक थिअरम किंवा पोर्शन पूर्ण करण्याचा जो एक हे असतो, त्यामुळे मुळातच त्यांची एंट्री होते ती खडू घेऊन फळ्याकडे वळणं आणि फळ्यावरती सूत्र मांडून किंवा तत्सम काहीतरी करून सुरू करणं. पण शिक्षकांना हे खरंच मार्गदर्शक ठरेल की अशा काही गोष्टी तुम्ही आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या संकल्पना आहेत तर त्या संकल्पनांच्या मागे अशा जर काही लपलेल्या गोष्टी असतील तर त्या जरूर शोधल्या पाहिजेत आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजेत. मी आता एक थोड्या पुढच्या विषयाकडे असं वळते, कारण तुम्ही आता अंकगणिताच्या दृष्टीने सौंदर्य इथे सांगितलं की आकड्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने आकृतीबंधाच्या माध्यमातून सौंदर्य पुढे येतं. पण गणितामधले जे दोन मुख्य हे आहेत, म्हणजे जसं अंकगणित बीजगणित तसं भूमिती हा एक खूप महत्वाचा विषय आहे. त्याचा उल्लेख आता तुम्ही थोडासा कर्ण आणि वर्ग आणि या ह्याच्यातनं केलात. तर भूमिती आणि सौंदर्य याचाही संबंध आहे असं म्हणजे तुमचा अभ्यास आम्हाला जाणून घ्यायचा.
हो. भूमिती जो आहे तो आपल्याला सगळ्याच म्हणजे साधारणतः 8वी मध्ये विद्यार्थी गेला की 8वी 9वी 10वी मध्ये त्याला एक भूमितीचा एक काय म्हणायचं की फारच समाजाकडनं सगळ्यांकडनं एक अशी भीती क्रिएट केली जाते किंवा उगाचच वाटतं की नाही नाही तुला भूमिती थोडं कठीण जाऊ शकतं असं सांगितलं जातं. आता हे जे आपण प्री कन्सेप्शन किंवा प्री कन्सिव्ड आयडियाज देतो ना, तर त्याच्यामुळेच पहिल्यांदी विद्यार्थ्याचं खच्चीकरण होतं. त्यापेक्षा आपण मला नेहमी असं वाटतं, की भूमितींचं सौंदर्य कशात आहे, तर रचना ज्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन्स आपण ज्या शिकवतो त्याच्यामध्ये आहेत. आणि कन्स्ट्रक्शन जर आपण खूप लहानपणापासून मुलांना शिकवल्या, की जेव्हा त्यांच्या हातावरती ग्रिप यायला सुरुवात होते, जेव्हा ते छान पेन्सिल पकडू शकतात आणि साधं पाटी आणि पेन्सिल वापरून साधं पट्टी आणि पेन्सिल वापरून जर 4थी पासूनच त्यांनी काही सुंदर सुंदर रचना त्यांना करायला शिकवल्या तर त्या भूमितीमधलं जे सौंदर्य आहे ते त्याला समजायला लागतं. सममिती सारखी जी संकल्पना आहे की जी आपण अगदी ड्रॉइंग मध्ये मुलांना शिकवतात की एका साईडला दोरा घ्यायचा, त्याला कलर लावायचा, तो पेपर मध्ये घालायचा, पेपर बंद करायचा आणि मग हळूच तो दोरा काढायचा, पेपर उघडला की फुलपाखरासारखं छान चित्र झालेलं दिसतं. ही सममितीची संकल्पना आहे. मग जेव्हा आपण हे करून घेतो तेव्हा तिथेच त्यांना सांगितलं पाहिजे की अरे हे बघ, हे दोन्ही साईडला हे जे आहे याला सममिती अक्ष म्हणतात. मग असा तुला कशात दिसेल, मग तो शोधतो की राजमहालमध्ये सममिती अक्ष आहे, हे सुंदर जी दीपमाळ आहे देवळाची त्याच्यामध्ये मला सममिती दिसतीये. आणि मग त्याला आवडतं बघायला. मग त्याचप्रमाणे जे आकार असतात ते आपण अगदी कागदावर उतरवण्याच्या आधी ओरिगामी मधलं, ओरिगामी हे खूप असं ऍडव्हान्स शास्त्र आहे की जसं आपल्याकडे वेदांची पूजा केली जाते तशी जपानमध्ये ओरिगामी हे त्यांच्याकरता अत्यंत पवित्र मानलं जातं. आणि त्याच्यामुळे ओरिगामी मधून अनेक भूमितीचे प्रॉपर्टीज बघणं किंवा एरिया किंवा ज्याला आपण म्हणतो क्षेत्रफळ काढण्यासाठी वेगळेवेगळी सूत्रांचा पडताळा आपल्याला ओरिगामी वापरून करता येतो. तर हे जे आहे हे मला असं वाटतं भूमिती हा विषय जास्त करण्याचा आहे. आणि जेव्हा तेवढं तुम्ही जास्त करता त्याच्यामध्ये मॉडेल्स बनवणं, रचना करणं, सममिती प्रमाणे एखादी नक्षी काढून बघणं, त्याच्यामधून तुम्हाला जास्त भूमिती समजत जाते. आणि हा जो तुमचा पाया आहे, जर हा असा पाया आपण 5वी 6वी मध्ये तयार करून घेतला तर पुढे जी आपण ज्याला आपण म्हणतो की एकदम एक्झिओमॅटिक अप्रोच आम्ही ज्याला म्हणतो की ज्या भूमितीमध्ये आपल्याला कार्यकारण संबंध सांगायचा आहे, जिथे थिअरम्स लिहायचे आहेत, तर तिथे आपल्याला ह्या सगळ्या बॅकग्राऊंडचा मुलांना खूप उपयोग होऊ शकतो. आणि मग ते त्या अँगलनी म्हणजे त्यांचा तो अँगल डेव्हलप होतो की का मी लिहायचं, का मला कारण देण्याची गरज आहे. कारण रचनेमध्ये आपण हे शिकलेलो आहोत की हा ट्रायंगल असा दिसतो, मग त्याच्याकरता जे त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आता मला देता येईल सहज, कारण मला हे बनवायला मी शिकलेली आहे. आता ज्याचा एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण ज्याला सेंट्रॉइड असं म्हणतो किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मला आता आठवत नाही सेंट्रॉइडला काय म्हणतात, पण तिन्ही मध्यगांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो, तर याची एक सुंदर आपण एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की जर एखादा तुम्ही त्रिकोण काढला आणि त्याच्या तिन्ही मध्यगा जोडणारा जो बिंदू आहे त्या बिंदूवर जर तो त्रिकोण कापून बरोबर तो धरला पुठ्ठ्याचा त्रिकोण, तर तो तिथे बरोबर बॅलन्स होतो. तर ह्याच्यावरनं मुलांना कळतं की तो त्याचा मध्यगांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला आपण भूमितीय मध्य, गुरुत्व मध्य असं म्हणतो. तर तो का गुरुत्व मध्य आहे, कारण तिथे तो बरोबर बॅलन्स होतो. हे जेव्हा तो करून बघतो तेव्हा आयुष्यभर तो विसरूच शकत नाही ना. ते जेव्हा तुम्ही करता तेव्हा आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि मला असं वाटतं भूमितीच्या सौंदर्यामध्ये हेच आहे की अमूर्तता आहे, पण ती केल्यानंतर आपल्याला कळते. त्याच्यामध्ये एक प्युरिटी आहे, एक अत्यंत प्युअर तत्व आपण भूमितीत सांगतो. आणि ती अतिशय सिंपल किंवा सोप्या पद्धतीने सांगण्याची जी थिअरम्सची जी प्रणालीची जी पद्धत आहे ती खूप छान आहे. त्याच्यामध्ये डेप्थ आहे, खूप डीप असं तत्व आपण भूमितीमधनं सांगत असतो, जे एरवी कुठल्या शास्त्रांमध्ये आपल्याला त्याचा म्हणजे फार कमी तत्वांचा किंवा ऍझम्पशन्सचा आधार घेऊन काही काही वेळेस आपल्याला डेप्थ किंवा डीप तत्व सांगता येतं. आणि त्याच्यामधला जो ऑर्डरलीनेस आहे, त्याच्यामधली जी सुसंबद्धता आहे, तीच त्याची सौंदर्य आहे ऍक्च्युली.
कारण ते तुम्हाला जाणवतं. तर हे जे त्याचे काही ब्युटी पॅरामीटर्स मी म्हणेन, की हम्म. ॲब्स्ट्रॅक्टनेस, प्युरिटी, सिम्प्लिसिटी, डेप्थ आणि ऑर्डरलीनेस, हे अत्यंत सुंदर असे ब्युटी पॅरामीटर्स. तुम्ही जर पायथागोरसचं प्रमेय घेतलं तर त्याला हे सगळे पॅरामीटर्स लागू होतात. त्यामुळे पायथागोरसचं प्रमेय किंवा बोधायनाचं प्रमेय हे सर्वांग सुंदर प्रमेय आहे, की ज्याच्या 50 विविध सिद्धता उपलब्ध आहेत आज. ओके. खूप ओके. म्हणजे हे पण एक खूप. मग मला ह्यातनं एक थोडासा प्रश्न पुढे न्यायचा आहे, की जे तुम्ही आता त्रिकोणाचा एक खूप छान हे दिलात, की तो करून बघितल्यानंतर त्याचा गुरुत्वाकर्षण बिंदू किंवा मध्यबिंदू आणि त्यामुळे आपल्याला. मग तुम्हाला थोडंसं म्हणजे निसर्ग आणि वास्तू म्हणजे आपण जे वास्तुशिल्प आपण म्हणतो किंवा आपल्याकडची जी मंदिरं आहेत किंवा ते चमत्कार वाटतात आपल्याला, की कसं उभारलं तर त्याच्यामध्ये हे कसं पाहायचं हे भूमितीचं तत्व म्हणजे त्यात मुलांना त्या अंगाने पण आपण शिकवू शकतो का या वास्तुशिल्पांमधनं असा प्रश्न आहे. हो, आपण नक्कीच शिकवू शकतो. कारण आपल्याकडची जी वास्तुशिल्प आहेत, तर हम्म. याच्यामध्ये म्हणजे आर्किओलॉजीमध्ये आता हे खूप लक्षात आलेलं आहे, की हम्म. ज्यावेळेस त्यांनी उत्खनन केलं, तेव्हा बरीचशी जी म्हणजे राजवाडा असेल किंवा देवळाचा जो मेन भाग असेल, ज्याला आपण प्रार्थना मंडप असं म्हणू, तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट रेशिओज आणि ते एकाच म्हणजे त्याच्यामध्ये विशिष्ट रेशिओज हे सतत सगळीकडे आढळताना दिसते त्यांना. आणि विशिष्ट त्याच पर्टिक्युलर रेशिओ मध्ये किंवा प्रमाणामध्ये त्यांनी रचना केल्याचं दिसून आलं. आता ह्याचे म्हणजे ह्याची तुम्ही जर गेलात तर IIT कानपूरच्या वेबसाईट वरती आर्किओलॉजी रिलेटेड जी काही लेक्चर सिरीज झाली होती, त्याच्यामध्ये हे खूप त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ती लेक्चर सिरीज तुम्ही जरूर बघा. आर्किओलॉजी लेक्चर सिरीज ऑन IIT कानपूर वेबसाईट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की हा जो रेशिओ आहे हा सतत का बघायला मिळतो. मग त्याच्यामध्ये काय आढळतं तर तो एक सौंदर्याशी रिलेटेड असलेला रेशिओ आहे, ज्याला आम्ही म्हणतो की गोल्डन रेशिओ. आणि मग ती जी सिरीज आहे त्याला आपण फिबोनाची सिरीज असं म्हणतो, की 1 1 2 3 5 8 अशीच आहे. म्हणजे पुढच्या आकड्याचं बेरीज हा पुढचा, पहिल्या 2 आकड्याची बेरीज तिसरा आकडा. म्हणजे 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 3 8, 8 + 5 13, 13 + 8 21 अशी ही जी सिरीज आहे, हा जो आकृतीबंध आहे त्याला फिबोनाची सिरीज असं म्हणतात. आता जरी त्याला फिबोनाची म्हणत असले तरी फिबोनाची हा माणूस होता जो इटलीमध्ये होता. त्यांनी त्याचं जे लिबर अबॅसी पण नावाचं पुस्तक होतं, त्या लिबर अबॅसी मध्ये वंडर ऑफ 9 हिंदी न्यूमरल्स, वंडर ऑफ 9 हिंदू न्यूमरल्स म्हणजे आपले जे न्यूमरल्स आहेत 1 ते 9 या संख्या, यांची पहिल्यांदी वेस्टर्न जगाला माहिती लिबर अबॅसी या ग्रंथातून त्यांनी करून दिली. आणि त्याने या आकृतीबंधाचा शोध लागला. पण हा आकृतीबंध छंदशास्त्रामध्ये पिंगळाचार्यांनी वापरलेला आपल्याला आढळून येतो. त्यामुळे तो आकृतीबंध आपल्याकरता नवीन नाही. आपल्या संपूर्ण देवळांची रचना, आपल्याकडे असणाऱ्या पेंटिंग्सची रचना ही त्या आकृतीबंधात झालेली आहेत. पिरॅमिड्सच्या रचनेमध्ये सुद्धा आपल्याला तो आकृतीबंध दिसून येतो. आणि त्याच्यामुळे हे त्याला नाव का ते पडलं, कारण फिबोनाकीनी संपूर्ण युरोपामध्ये आपल्या दशमान पद्धतीचा विकास केला. आपली दशमान पद्धती त्यांनी युरोपमध्ये नेली. आणि त्याच्यामध्ये 12व्या शतकामध्ये त्याला वंडर ऑफ द वर्ल्ड हा किताब तिकडच्या राजाने दिला. आणि त्याने लिहिलेलं पुस्तक जवळजवळ 100 वर्ष तिथलं क्रमिक पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जात होतं, ज्याच्यामध्ये अर्थातच भारतीय गणित आपण त्यांना शिकवलं. तर त्याच्यामुळे ही आज आपल्याकरता खूप अभिमानाची गोष्ट आहे, की आपण जी सगळी रचना करतो वास्तुशास्त्रामध्ये असेल, देवळांमध्ये असेल, त्या रचनेचा कुठेतरी आपल्याकडे ते खूप मोठ्या प्रमाणात त्याचं माहिती होती. आपल्याकडे ती माहिती. आणि दुसरं मला सांगावंसं वाटेल, की जर आपण देवळामधली डिझाईन्स पाहिली तर तुम्हाला एकच डिझाईन रिपीट झालेलं दिसतं. म्हणजे जर एक त्रिकोण काढला आणि त्याच्या आत त्रिकोण काढलेला असेल आणि त्याच्यात गोल असेल, तर असं डिझाईन तुम्हाला सगळीकडे रिपीट झालेलं दिसतं. तर त्याला फ्रॅक्च्युअल असं म्हटलं जातं, फ्रॅक्च्युअल्स. आणि फ्रॅक्च्युअल्स ही सध्याची एकदम लेटेस्ट
लेटेस्ट भूमितीमधली कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्ही फ्रॅक्च्युअल जॉमेट्री असं जर सर्च केलं तर तुम्हाला संपूर्ण सुंदर आकृतीबंध समोर दिसतील. आणि हे जे फ्रॅक्च्युअल्स आहेत हे आपल्या देवळांचं प्रिन्सिपल आहे. आपण फ्रॅक्च्युअल्स त्या काळामध्ये शोधलेले आहेत आणि फ्रॅक्च्युअल्स मधून आपण देवळांच्या नक्षीकामाचा विकास केला. त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं. मला खूप म्हणजे ह्याच्याबद्दल आवडतं बोलायला, कारण ह्याच्यात भरपूर गणित आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे. अगदी म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही थांबूच नाही असं वाटतंय, कारण मंदिरं म्हणजे अनेक म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा देवळांमध्ये गेलो, भारतमधल्या विविध राज्यांमधल्या देवळांमध्ये गेलो, पण तिथे हे असं काही म्हणजे पाहण्याची दृष्टी म्हणजे गणितीय अंगाने, सौंदर्यशास्त्राच्या अंगाने पाहण्यात आम्हाला मूर्ती म्हणून सौंदर्य पाहायला शिकवलं किंवा देवळातली एखादी कलाकृती म्हणून सौंदर्य पाहायला शिकवलं. पण मला असं वाटतं की त्यातलं गणितीय सौंदर्य जे आहे तर तेही आता खरं तर या देवळांमध्ये लावलं गेलं पाहिजे, असं आपण कुठेतरी चळवळ सुरू केली पाहिजे असं वाटतं. आणि खरंच आहे, कारण इतकं मोठा इतिहास जर आपल्या याला असेल आणि जो म्हणजे मला अजून एक छोटा मग उपप्रश्न की ही जी सगळी माहिती आहे, तुम्ही जे आता नावं पिंगळाचार्य असेल किंवा शतसूत्र असेल किंवा तर हे थोडंसं वेदिक मॅथ्स म्हणजे त्याविषयी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की एकतर तिथे तुम्ही कसे वळलात, म्हणजे वेदिक मॅथ्स कडे कशा वळलात, कारण तुम्ही युके मध्ये होतात, तुमचा तिथे वेगळ्या पद्धतीचा अभ्यास होता आणि इथे तुम्ही स्टॅट्स मॅथ्स म्हणजे त्याच्यामध्ये एमएससी होऊन तिकडे गेलेला होतात. तर तिथे असताना सुद्धा इथली मूळ वेदिक मॅथ्सची संकल्पना का सोडू शकला नाही, त्याच्या मागचं काय? आता वैदिक गणित जर म्हटलं तर तसं वैदिक गणित आधुनिक आहे. कारण भारती कृष्ण तीर्थ जे शंकराचार्य होते त्यांनी साधारणतः एक म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारण 1914 ते 1918 या 4 किंवा 5 वर्षात त्यांनी डीप मेडिटेशन मध्ये ते होते 4 वर्ष. आणि त्यांनी अथर्व वेदामधली काही सूत्र गणिताच्या रूपामध्ये आपल्या समोर मांडली आणि त्याच्यावर आधारित गणित मांडलं. तर हे जे गणित आहे त्याच्यामुळे आता खरं सांगायचं म्हणजे युके मध्ये वैदिक गणिताचा खूपच मोठा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. कारण तिथली जी सेंट जेम्स स्कूल आहे तिथे प्रोफेसर ग्लोवर म्हणून आहेत, जे अजूनही आपल्याकडे सेमिनार्स वगैरे घेतात. आणि प्रोफेसर ग्लोवर्सच्या सेंट जेम्स स्कूलमध्ये संस्कृत हा अनिवार्य विषय होता आणि वैदिक गणित हे तिथे कंपल्सरी होतं. प्रोफेसर ग्लोवरची वेदिक मॅथ्स फॉर स्कूल्स व्हॉल्यूम 1, 2, 3 ही पुस्तकं अजूनही उपलब्ध आहेत आणि अत्यंत सुंदर पुस्तकं आहेत ती. दुसरं म्हणजे लँकशायर नावाची एक भाग आहे इंग्लंड मधला. तिथे प्रोफेसर विल्यम्स म्हणून आहेत की जे पहिल्यांदा 1950 मध्ये भारतात आले आणि त्यांनी भारतामध्ये विशेषतः कलकत्त्यामध्ये वगैरे वैदिक गणिताचा प्रचार केला. आणि हे जे प्रोफेसर विल्यम्स आहेत हे रेग्युलरली भारतामध्ये येत असतात, शंकराचार्यांच्या पीठामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेत असतात आणि विविध संशोधन ते करत असतात. आणि आता फक्त इंग्लंड किंवा भारत असं नाही तर जगामधल्या जवळजवळ 150 देशांमध्ये वैदिक गणित शिकवलं जातं. आणि आपलेच भारतीय जे अनेक ठिकाणी राहिलेत ते प्रोफेसर विल्यम्स कडनं वैदिक गणित शिकून आता सगळीकडे शिकवतात. आणि आपण म्हणजे मी वैदिक गणिताकडे वळण्याचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बहिष्शाला शिक्षण विभाग असा एक विभाग होता आणि अजूनही तो आहे कार्यरत. तर 1994-95 मध्ये आम्ही असं ठरवलं की वैदिक गणिताचे वर्कशॉप्स घ्यायचे, इन जनरल गणिताचेच वर्कशॉप घ्यायचे आणि त्याच्यातला एक भाग होता वैदिक गणित. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की आपण हे शिकावं. आणि मराठीमधली सुद्धा दिलीप कुलकर्णी यांची जी पुस्तकं आहेत ती मराठीमधली पुस्तकं वाचून मी स्वतःच शिकले. पण अर्थातच ते इतकं सुंदर आहे की असं वाटतच नाही की त्याची मैत्री आपण कधी सोडावी. आणि त्यामुळे आजतागायत मी त्याच्याशी मैत्री करून आहे आणि अनेक जणांना मैत्री करून देण्यात मला फार आनंद वाटतो गणिताशी. अगदी म्हणजे निश्चितच मलाही आवडेल, कारण इतकं सगळं मला असं वाटतं की म्हणजे पाठ्यपुस्तका बाहेर आणि गणिताकडे जर गणित म्हणून हा विषय अशा अर्थाने आपल्या जो डोक्यात बसलेला आहे तो जर आपण सोडून दिला आणि जर खरंच सौंदर्य आहे का असं शोध घ्यायला सुरुवात केली तर आज प्राजक्ती मॅडमनी एवढी सगळी
पुस्तकांची नावं सांगितली किंवा वैदिक मॅथ्स मधलं नक्की काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने त्याचा शोध लागला, याच्यामध्ये कशा पद्धतीने त्या UK पासून किंवा इतर इतक्या साऱ्या देशांमध्ये त्याचा वापर कसा होतो आणि मुलांना नक्की त्याच्यामध्ये त्यामुळे रुची निर्माण होऊ शकते, हे खूप महत्वाचं आता तुम्ही हे सांगितलं. मला पुढचं थोडंसं हे करायचं आहे की भूमितीमधलं जे मापन आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की दोरीने, म्हणजे आपण भूमितीमध्ये मुलं वर्गामध्ये किंवा ऍक्च्युअल कागदावरती कर्कटक, कोन मापक आणि हे मापून हे करतात. पण त्याचा संदर्भ कुठेतरी हे जे आतापर्यंत तुम्ही सांगताय वास्तुशास्त्र किंवा ह्याच्यामध्ये, तर त्या मापनाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला तिथे सौंदर्य दिसतं का? निश्चितच दिसतं. कारण कसं आहे की मापन हे सुरुवातीला कसं होतं की मी म्हणीन ते माप, म्हणजे मला असं वाटतंय की माझे 5 वीत आहेत, पण प्रत्येकाचे 5 वीत वेगळे आहेत ना. आणि मग असं बरोबर. करत करत आपण स्टँडर्ड एरर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ट्रायल अँड एरर करत करत आपण आलो प्रमाणित एककाकडे. आणि भारतामध्ये प्रमाणित एककाची संकल्पना ही खूपच विकसित होती की आपण, आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये विशेषतः प्राचीन भारतामध्ये आता आपण जसं पट्टी वापरतो त्याच्याऐवजी रज्जू गणित नावाचं एक गणित विकसित होतं. रज्जू म्हणजे दोरी, आणि सगळी जी मापन केली जायची ती दोरी वापरून केली जायची. मग तिथे कुठे सर्वात जास्त ह्याचा उपयोग होता, तर वेदकाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेदी ज्या तयार केल्या जायच्या. म्हणजे एखादा यज्ञ करायचा आहे तर प्रत्येक यज्ञाचे जे आउटपुट आहे किंवा जे डिझायर आउटपुट आहे, त्या डिझायर आउटपुट प्रमाणे वेदीची रचना असे. आणि त्या वेदीच्या रचनेमध्ये जर ती रचना तुमची 1 सेंटीमीटरनी किंवा 1 अंगुली ज्याला म्हणायचे त्या काळामध्ये 1 किंवा 2 अंगुलीनी चुकली तर खूप मोठं एरर झालं. आणि मग मे बी तेव्हा असा विश्वास होता की मग डिझायर आउटपुट या ज्याच्या करता आपण यज्ञ करतोय ते एखाद वेळेस आपल्याला मिळू शकणार नाही. मग त्याकरता अत्यंत सूत्रबद्धपणे आणि अतिशय काटेकोरपणे यज्ञवेदी आखण्याची परंपरा आपल्याकडे विकसित होती. आणि त्याच्यामुळे रज्जू वापरून किंवा दोरी वापरून वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या आकाराचे यज्ञविधी आपण तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये संपूर्ण गोलाकार यज्ञवेदी आहे, गरुड आकाराचा एक अतिशय कॉम्प्लिकेटेड यज्ञविधी आहे की जिथे विशिष्टच प्रकारची वीट लागते, विशिष्ट मापाची वीट लागते, विशिष्ट नंबर ऑफ ब्रिक्स, हे संपूर्ण ह्याचा उल्लेख आपल्याला वेदांमध्ये आलेला दिसतो की प्रत्येक ह्या यज्ञाकरता किती मापाच्या किती विटा लागतील आणि त्याचं आउटपुट कसं असेल याची संपूर्ण आपल्याला स्त्रोत आपल्या वेदांमध्ये आहे. त्यामुळे वेदांमध्ये बघितल्यानंतर वेदामधलं जे गणितामधले संख्या आहेत त्या संख्यांना 10चा 23व्या घातापर्यंत नावं आहेत. म्हणजे आपली डेसिमल सिस्टीम आपण फक्त इन्व्हेंट नाही केली, त्याच्यामध्ये आपण इव्हॉल्व्ह झालेलो होतो, आपण खूप पुढे गेलो होतो. म्हणजे 10 म्हणजे ज्याला आपण म्हणतो अयुत बियुत किंवा ज्याला परार्ध, परार्ध म्हणजे काय तर इन्फिनिटी लाईक नंबर, 10चा 23वा घात म्हणजे परार्धापर्यंत उल्लेख आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये आढळतो. आणि एवढे मोठ्या संख्या आपण अगदी लिलया वापरत होतो, त्यांच्यावरती क्रिया करत होतो, त्यांचे बेरीज वजाबाकी, कॅल्क्युलेटर नाही, कम्प्युटर नाही, काही नाही, पण अनेक पद्धती अशा विकसित होत्या. वर्गमूळ काढण्याचा, स्क्वेअर रूट का क्यूब रूट किंवा घनमूळ काढण्याचा, आणि 4 जी ऑपरेशन्स आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, हे अत्यंत रंजक पद्धतीने करण्याच्या अनेक पद्धती विकसित होत्या. आणि फक्त त्याच्यावरती आता खूप काम व्हायला पाहिजे आणि त्या पब्लिक डोमेन मध्ये आल्या पाहिजेत असं मला वाटतं. अगदी खरंच आहे. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा हे मिशन म्हणून घ्यायला हरकत नाही, आम्ही तुमच्या बरोबर असू. मला याच सगळ्या संख्या ज्ञानाचा तुम्ही जो आता उल्लेख केला, तर मी जसं कालही म्हटलेलं होतं की आपल्या आधीची जी पिढी आहे, म्हणजे आपले वडील, आपले सासरे किंवा त्या सगळ्यांना पाढे अस्खलित पाठ होते. आणि केवळ पाढे नाही तर पावकी, निमकी, पाऊणकी, सव्वाईकी. तर या सगळ्या म्हणजे तुमचं काय याच्यावर मत आहे की मुलांनी हे पाठ करणं, काल आम्ही त्याचं एक छोटं सूत्र पाहिलेलं होतं की आकलन करून मग पाठ करावं, म्हणजे ते आकडे नुसतेच घोकू नयेत, तर घोकमपट्टी आणि आकलनातलं पाठांतर, कारण आपल्याकडे एक चांगली मौखिक परंपरा आहे असं काल आम्ही खूप छान समजावून घेतलेलं होतं. तर मौखिक परंपरेमध्ये जे आकलनात्मक पातळीवर मौखिक परंपरेतनं आलेलं जे पाठांतर आहे
तर त्या अर्थाने जे एका पिढीने आपल्याकडे जे हासिल केलेलं होतं, आज कुठेतरी ते जे मागे चाललेलं आहे. तर तुम्ही हे जे सगळे संदर्भ देताय, तर तुमचं काय मत आहे? पाढे पाठ करणं किंवा पाऊणकी नेमकी आत्मसात असणं? हो. बरेच पालक विचारतात की कितीपर्यंत पाढे येण्याची आवश्यकता आहे. तर मी सगळ्यांना सांगते की जेवढे जास्त संख्यांपर्यंत पाढे मुलांना पाठ होतील, तेवढा त्याचा आत्मविश्वास वाढेल. आता ओके. 2 गोष्टी आहेत की आपण जेव्हा किंवा आम्ही जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं जायचं की हे काही नाही, तुला कळो अगर न कळो, तू हे म्हणायचंच आहेस. तर तुला हे पाठ करायचंच आहे. आणि मग जेव्हा आपण मोठे झालो तेव्हा आपल्याला लक्षात आलं की अरे आपण हे पाठ केलं पण आता मला ह्याचा अर्थ कळला आणि अरे किती छान आहे, आपल्याला हे पाठ आहे कारण आता आपल्याला त्याचा अर्थ कळतोय. तर दोन्ही गोष्टी असू शकतात की तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही पाठ करायचं असेल तर थोडासा तुमचा वी विल लूज नंबर ऑफ इयर्स. हो. पण असं म्हटलं जातं की जेवढं मूल लहान आहे, जर त्याचे अख्खेच्या अख्खे सिरियलची गाणी पाठ होतात ज्याचा त्याला अर्थ कळत नाही, अख्खेच्या अख्ख्या कुठच्या तरी रॅन्डम गाणी तो पाठ करतो आणि म्हणतो की ज्याचे कधी कधी अर्थ खूप भीषण असतात, मग ते पाठ करण्यापेक्षा अर्थ न कळता पाढे पाठ केले तर काय बिघडलं. अरे वाह! त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की नथिंग डुईंग, त्याच्या कानावर जेवढ्या लहानपणापासून पाढे पडतील तेवढं चांगलं आहे. तो ते पाठ करेल. आता आज आज आपल्या घरांमध्ये गणपती अथर्व शीर्ष असेल किंवा रामरक्षा असेल, काही असेल. आता गणपती जवळ आले तर अथर्व शीर्षाचं खूप पारायण होतात. किती लोकांना त्याचा अर्थ माहिती असतो? नाही. पण आपण ते अतिशय भक्तिपूर्वक म्हणतो, त्याची पारायणं करतो. मग त्याच भक्तीने जर आपण पाढे म्हटले आणि त्याची पारायणं केली तर कितीतरी फायदा होईल आपल्याला. आपण असं धरून चालू की आपण एक छान गणित देवाची भक्ती करतोय आणि त्याच्यासाठी आपण हे पाढे पाठ करणार आहोत आणि त्याचा आत्मविश्वास आहे ना, तो गणितामध्ये एकदा आत्मविश्वास आला ना की संपूर्ण आयुष्यामध्ये आत्मविश्वास येतो आणि हो. त्याचं रिफ्लेक्शन बाकीच्या विषयांवरती सुद्धा पडतं. म्हणजे गणित यायला लागलं ना की मुलांना असं वाटतं हा हिस्ट्री जॉग्राफी वगैरे तर मला सहजच येईल, कारण आता मला काय गणित येत आहे ना, म्हणजे माझा काय आहे की त्याला जो टेन्शन असतं, त्याला जो स्ट्रेस असतो आणि त्याला असा जो एक हे ओझं असतं की गणिताची ही म्हणजे त्याला इतिहासाचे 4 धडे येत नाहीत त्याचं त्याला काही वाटणार नाही, पण त्याला 5 गणित येत नाहीत ह्याचं त्याला फार एक ज्याला मी म्हणते की कोळिष्टकं असतात मनात. ती जेव्हा कोळिष्टकं क्लिअर झाली ना तर सगळं असं स्वच्छ होऊन जातं मन आणि मग बरोबर. त्याला सगळं छान वाटायला लागतं. मग हिस्ट्री जॉग्राफी असेल, भाषा असेल, संस्कृत असेल, अत्यंत आत्मविश्वासाने मुलं करतात आणि हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही पाढे शिकवाल, जेवढं त्यांनी लवकर पाठ करतील, तेवढा त्यांचा खरंच आयुष्यात फायदा आहे. मला असं वाटतं, की आज आम्ही म्हणजे काल आम्ही एका वेगळ्या म्हणजे त्याच नोटवर होतो. फक्त 2-3 पायऱ्या होतो. आज आम्ही अजून 4 पायऱ्या वरती चढलोय पाण्याच्या बाबतीत. की खरंच आहे नकळत्या वयामध्ये सुद्धा एखादी गोष्ट आत्मसात करणं जे आहे, ज्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स वाढण्याची लेव्हल गणित विषयामध्ये येऊ शकते. तर हा एक खूप वेगळा संदर्भ आज पालकांना कळलेला आहे, की पाढ्यांमुळे गणितातला एक आत्मविश्वास वाढतो आणि संख्या ज्ञान जे खरं तर सगळ्या गणिताचं मूळ आहे आणि त्यातमध्ये जर त्याला मास्टरी असेल तर तो नक्कीच या सगळ्या गोष्टींकडे वळू शकतो. मला आता एक अजून असा प्रश्न आहे की भौतिक शास्त्र आपण जेव्हा म्हणतो हो. तर त्याच्यामध्ये असं तुम्ही म्हणजे तुमच्या 1-2 याच्यामध्ये मी कधीतरी उल्लेख नक्की ऐकलेला होता की जगाचे नियम सांगण्याची भाषा म्हणजे भौतिक शास्त्र असं हो. तसं. तर आता भौतिकशास्त्र, गणित, त्यातलं सौंदर्य आणि याचा एक काहीतरी वेगळा तुम्ही संदर्भ नेहमी सांगता. आम्हाला आज तुमच्याकडनं तो ऐकायचा आहे, की काय आहे नक्की? भौतिकशास्त्र आणि त्याच्यामध्ये भौतिक याचा अर्थ काय तर आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, जे आपल्याला वेगवेगळे गोष्टी घडताना दिसतात त्याच्या मागचं कारण शोधणं. गणित हे त्याला फार नेहमीच सपोर्टिव्ह आलेलं आहे, कारण ज्या वेळेस आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही, बघून समजत नाही, तेव्हा तो कुठेतरी गणितामध्ये व्यक्त होत असतो. आता याच्यामध्ये विशेषतः खगोलशास्त्र, मी असं म्हणेन की खगोलशास्त्र हे गणिताशिवाय अवघड आहे समजायला, किंवा खगोलशास्त्र व्यक्त करण्याची भाषा ही गणित आहे. आता ह्याला मला खूप छान छान उदाहरणं इथे द्यावीशी वाटतात, की ज्यावेळेस आत्ताचा जो अवकाश प्रसरणाचा सिद्धांत आहे, की ज्याला आपण म्हणतो की युनिव्हर्स इज एक्सपांडिंग, सध्या युनिव्हर्स एक्सपांड होत आहे, तर हा जो सिद्धांत आहे हा
आईन्स्टाईनला त्याच्या इक्वेशन्स मधनं त्याच्या समीकरणांमधून कळलं होतं की हे अवकाश प्रसरण पावताय, पण त्याला हा इतका धक्का होता मोठा की असं कसं होईल, असं कसं होईल, असं शक्यच नाहीये. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक कॉन्स्टंट त्याच्यामध्ये ऍड केला आणि तेव्हाची जी स्टेडी स्टेट युनिव्हर्सची थिअरी होती ती त्यांनी तो कॉन्स्टंट ऍड करून ती स्टेडी स्टेट मध्ये कन्व्हर्ट केली. त्याच्यानंतर जेव्हा खरंच एक्सपेरिमेंट्स केले किंवा आपल्याकडे टेक्नॉलॉजी सुधारली आणि चांगल्या दुर्बिणीचा शोध लागला, तेव्हा एडविन हबल हा जो खूप मोठे खगोलशास्त्रज्ञ होते, तर एडविन हबलनी आईन्स्टाईनना त्यांच्या दुर्बिणीचं जिथे स्थान होतं तिथे बोलावलं आणि त्यांना दाखवलं, हे बघा मला काय दिसतंय. आणि दुर्बिणीमधून त्यांना दिसलं तेव्हा सगळ्या दीर्घिका, सर्व ज्या आकाशगंगा होत्या त्या एकमेकांपासून दूर जाताना आईन्स्टाईननी पाहिलं. आणि त्याच्यानंतर हे सिद्ध, हे गणिताने सांगितलं होतं की अवकाश प्रसरण पावताय आणि नंतर ते सिद्ध झालं. तसंच अजून एक आहे की कृष्णविवराचं अस्तित्व. कृष्णविवरासारखं काहीतरी असू शकतं हे जवळजवळ 20व्या शतकापर्यंत इम्पॉसिबलच होतं विचार करणं. पण कृष्णविवराचं अस्तित्व गणिताने पहिल्यांदी मांडलं आणि नंतर आपली जेव्हा टेक्नॉलॉजी सुधारली तेव्हा आपल्याला आता तर आपल्याला माहितीये की आपण कृष्णविवराच्या सावलीचा फोटो घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक देशांनी आणि विशेषतः भारतीय शास्त्रज्ञांचं सुद्धा खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. तसंच स्पेस टाइम फॅब्रिक ज्याला म्हणतात किंवा रिलेटिव्हिटी, ही जी आईन्स्टाईनची थिअरी होती, जनरल रिलेटिव्हिटी आणि स्पेशल रिलेटिव्हिटी, सुरुवातीला ती थिअरी असल्यामुळे त्याच्याकडे खूप सिरियसली बघितलं गेलं नाही. पण 1919 मध्ये जेव्हा खग्रास सूर्यग्रहण झालं तेव्हा आर्थर एडिंग्टन यांनी खरंच सूर्याचा किरण हा वाकतो, ग्रॅव्हिटेशनल लेन्स किंवा ज्याला आपण गुरुत्वीय भिंग तयार होतं, स्पेस कर्व्ड होते आणि त्याच्यामुळे गुरुत्वीय भिंग तयार होतं आणि खरंच सूर्याचा किरण वाकतो, हे त्यांनी सिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईन्स्टाईन हे संपूर्ण जगामध्ये फेमस झाले. तर अशा अनेक उदाहरणं देता येतील की खूप मोठे मोठे सिद्धांत गणिताने सांगितले होते, पण केवळ आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती किंवा ती मॅच्युरिटी सुद्धा मी म्हणेन की नव्हती की आपल्याला ते एक्सेप्ट करण्याची, ती नंतर आली. तर असे अजून खूप गोष्टी दडलेल्या असतील निसर्गामध्ये, जगामध्ये, अवकाशामध्ये, जे गणित कुठेतरी खुणावत आहे की मी तुम्हाला सांगतोय त्याच्यावर विचार करा. तर माझं संपूर्ण ह्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना एक असं सांगणं आहे की पुढचे हे जे काही गुलदस्त्यात दडलेल्या काही घटना आहेत, काही तत्व आहेत, ती त्यांनी शोधावी गणिताचा अभ्यास करून. खूप म्हणजे मला हे अमेझिंगच वाटतंय की भौतिकशास्त्र आणि असे अजून काही विषय जसे तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये गणित आणि गणिताने काहीतरी, गणित कुठेतरी सतत सुतोवाच करताय. आपण फक्त ते सगळ्या विषयांचा समवाय लावत त्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं, आणि मला असं वाटतं की आज नक्की शालेय शिक्षक आणि विद्यार्थी, पालक आहेतच, पण काही उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी एक खूपच वेगळी माहिती आज समोर आलेली आहे. त्यांनी आता ते फक्त भिंग लावावं आणि ते भिंग पाहून त्या गणिताच्या दृष्टिकोनातनं इतर हे करावं. खूप छान. एकच शेवटचा छोटा प्रश्न आपण घेऊया, मग आपण मंदार सरांना इथे आमंत्रित करूया. प्रश्न असा आहे की भौमितिक संकल्पना ज्या आहेत की त्रिकोणमिती आहे, रचना आहे किंवा साइन कॉस थिटा, तर हे दैनंदिन व्यवहारात म्हणजे कसं, अशी काही उदाहरणं आपण एक दोन सांगू शकाल का की त्यातनं मुलांना ते समजावं? हो, म्हणजे खूपच महत्वाची उदाहरणं आहेत की जेव्हा आपण त्रिकोणमितीचा विचार करतो तेव्हा त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपण उंची मोजू शकतो. हेच काय तर आता सध्या त्रिकोणमितीचा उपयोग असा केला जातो की समजा तुम्हाला सूर्य दिसतोय आणि सूर्याने तुमच्या डोळ्याशी केलेला जो कोन आहे आणि सूर्याचे जी जेवढा कोन तुम्हाला सूर्य देतोय तो अत्यंत सूक्ष्म कोन असतो, पण त्याच्यावरून सूर्याचा व्यास आपल्याला सहजपणे काढता येतो. त्याचबरोबर तर असे अनेक ऍप्लिकेशन्स आपल्याला त्रिकोणमितीचे आहेत. आणि मला असं वाटतं विद्यार्थी जेव्हा शिकत असतात तेव्हा त्यांना असं वाटतं की मी का शिकायचं. पण एक तुम्हाला सांगते की जेव्हा जगामध्ये इन्स्ट्रुमेंट्स नव्हती, जेव्हा इंटरनेट नव्हतं, जेव्हा कम्प्युटर नव्हतं, तेव्हा मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी त्रिकोणमितीच्या साहाय्याने पृथ्वीचे व्यास शोधलेले आहेत.
आपले ग्रह किती आपल्यापासून लांब आहेत ते सगळं शोधलेलं आहे, ग्रहांचे व्यास शोधलेले आहेत आणि हे सगळं करणं हे केवळ त्रिकोणमितीने शक्य होतं. आणि आज सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर त्रिकोणमितीशिवाय पुढची जी भूमिती आहे किंवा खगोलशास्त्र, इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर एरोनॉटिकल सायन्स, विमानशास्त्र, त्याच्यामध्ये त्रिकोणमितीशिवाय काही किंवा त्याचे जे परसेप्शन आहे ते डेव्हलप झाल्याशिवाय कुठे लँडिंग करायचं, कसं लँडिंग करायचं, अशा ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या संपूर्ण त्रिकोणमितीवर आधारित आहेत. हो हो हो. मला म्हणजे हे आज मला असं वाटतं खूपच आमच्या ज्ञानात भर पडते. कटपयादी पद्धती पण मनोरंजन आहे असं हो एका यांनी प्रेक्षकांनी हो लिहिलेलं आहे. मला हो. सांगण्यासारखं प्राजक्ती मॅडमकडे खूप आहे. पण मग अंकनाद आता आपण मंदार सरांना बोलावणारच आहोत. काल जे आपण ज्याचा थोडासा उल्लेख झाला की गणितालय म्हणून आता एक खूप छान उपक्रम या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. आणि प्राजक्ती मॅडमना जर खूप ऐकायचं असेल आणि प्राजक्ती मॅडमकडनं त्यांच्याकडचा खजिना सगळा असा वसूल करून घ्यायचा असेल तर असे अनेक प्राजक्ती मॅडम सारखे अनेक तज्ञ या गणितालयामध्ये येणार आहेत आणि तिथे तुम्ही त्यांना भेटू शकणार आहात. मी प्राजक्ती मॅडम तुम्ही राहाच आमच्या बरोबर. मंदार सरांना मी आमंत्रित करते इथे. काल नमस्कार. मंदार सर आपल्या बरोबर होते. मंदार सर नमस्कार, आपलं स्वागत. आपल्या संस्थेतर्फे हा वेबिनार होत आहे आणि आता कालच्या आणि आजच्या ह्याच्यातनं पण खूप जाणीवपूर्वक हे आपल्याला तज्ञ सांगतायत की पाढ्यांचं महत्व किती आहे. आणि त्या संदर्भात मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे की तुम्ही नक्की त्यासाठी काय प्रयत्न करताय आणि केलेत आणि पालकांना तुम्ही काय आवाहन करा. नमस्कार. मला एक असा गोष्ट आढळली की गणिताची भीती ही आपल्या पूर्वजांनी दिल्यापासून आपल्याकडे अशी जन्मोजन्म वाहत आल्यासारखी वाहत आलेली आहे. आणि मुलाला गणित सुरुवातीचं पहिलीचं पुस्तक सुद्धा आपण हातात घेतलं तरी सुद्धा आईच म्हणते, आजोबाच म्हणतात तेवढं गणित जरा अवघड आहे, तेवढं जरा लक्ष दे. आणि अकारण आपल्या मनामध्ये ती भीती अशी परंपरागत चालू आलेली आहे. आपण परंपरागत बाकी गोष्टींकडे तेवढं लक्ष देत नाही, पण गणिताची भीती मात्र आपण मनामध्ये कायम बाळगून राहतो. आपल्याला जर पाढे किंवा आपल्याला जर गणिताची ही सूत्र पाठ असतील ना जगण्याला, तर ते गणिताची भीती कधी निर्माण पण होणार नाही असं एक जाणवलं. आणि म्हणून मग आपण पाढे किंवा पावकी, निमकी, पावकी, सवायकीची कोष्टकं ही संगीतबद्ध केली, जी मी काल सांगितलं त्याप्रमाणे. आणि ही तालबद्ध किंवा लयबद्ध केल्यानंतर त्या लयीशी तालाशी जोडून ती पाठांतराला सोपी जावीत, पाठांतराला लोकांना कळावीत, अशा पद्धतीने आपण ती आता अंकनादमध्ये उपलब्ध करून दिली. आणि जो मुलगा अंकनादचा ऍप्लिकेशन मधून अंकनाद घेईल त्याला सहजासहजी फुकट गणितालयाचं मेंबरशिप मिळेल. ही गणितालयाची मेंबरशिप खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना उपयोगी करावी अशी प्रयत्न करतो आहोत. जसं आपण हल्ली फेसबुक बघतो किंवा जसं आपण इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघतो, तशा पद्धतीचा गणितालयाचा प्लॅटफॉर्म आपण विकसित करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आणि प्रत्येक मुलगा जो या गणितालय अंकनादचा मेंबर होईल किंवा अंकनाद विकत घेईल तो ऑटोमॅटिकली फ्री ऑफ कॉस्ट गणितालयाचा मेंबर होईल. एका टप्प्यावर गणितालय हे फक्त आणि फक्त अंकनाद मधूनच आतमध्ये येता येणार आहे. परंतु तिथे प्राजक्ती मॅडम सारख्या किंवा काल चर्चा केली तसे प्रसाद मणेरीकर असतील, अनिल सहस्त्रबुद्धे असतील, माशेलकर सर असतील किंवा काही केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये PhD गणितामध्ये परस्यू करणारी काही मंडळी असतील किंवा इतर अनेक मंडळींना आम्ही अशी विनंती करतो आहोत की तुम्ही गणित, तंत्रज्ञान आणि विज्ञान जे एकाच कडीतल्या पुढच्या भाग आहेत ह्याच्यासाठी मुलांबरोबर मेंटॉरिंग करा. आणि जितकं ओपन माध्यम फेसबुक सारखं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये एकाच्या पेजवरून दुसऱ्याच्या पेजवर जाता येतं, त्याच्यातून प्रश्न उत्तर करता येतात, मैत्री होते, अननोन माणसांची मैत्री होते, अशाच पद्धतीची अननोन गणिताची मित्र एकत्र यावेत अशासाठी आपण ते गणितालय करणार आहोत. आणि गणितातल्या जशा आता प्राजक्ती मॅडमनी गमती जमती सांगितल्या तशा अनेक गमती जमती या मुलांपर्यंत पोचाव्यात म्हणून मी असंख्य मंडळींना गणितालयाचे मेंटॉर व्हा अशा विनंती करतो. बर, मला असं वाटतं की तुम्ही अजून एक मला थोडा प्रश्न असा विचारायचा आहे की
तुमचा रिसर्च म्हणजे तुम्ही जेव्हा हे सर्व निर्माण केलं तर अनेकांनी तुमचं ते हे वापरलेलं आहे, त्याच्या माध्यमातून पाढे पाठ झालेले आहेत आणि हे सगळं आहे. तुम्ही काय सांगाल म्हणजे असे काही विद्यार्थी तुमच्या समोर ज्याला आपण म्हणतो की अनुभवाच्या पातळीवर त्या अंकनाचा वापर केलेला असेल तर त्यांचे काही अनुभव तुम्ही इथे सांगाल? गणिताच्या म्हणजे ह्या अंकनाच्या वापरासंदर्भात एक 4 ते 5 वर्षापूर्वी 2016ला हे ऍप्लिकेशन पहिल्यांदा आम्ही लॉन्च केलं आणि 2016ला केल्यानंतर हे ऍप्लिकेशन साधारणतः 242 पुणे कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये वापरलं जातं आणि तिथे वापरलं जाऊन त्याच्यातून ते पाठांतराची मुलांना अतिशय उपयुक्त पद्धतीने वापरलं जात आहे असं दिसून आलं की ज्याच्यातून त्यांचा गणित सोडवण्याचा वेग वाढल्याचं दिसून आलं. त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासनाला अप्रोच झालो आणि माननीय विनोद तावडेजी ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या 714 निवडक शाळांमध्ये आपण याचं हार्डवेअर तयार केलं. हार्डवेअर अशासाठी तयार केलं की ही सगळी जी 12 ऍप्लिकेशन आहेत ती महाराष्ट्र शासनाच्या सर्व शाळांमध्ये ऑनलाईन पोहोचवणं हे आजच्या घडीला सुद्धा तेवढंसं शक्य नाही. मग ते पोचायला पाहिजे मुलांपर्यंत असं तावडे सरांचं ज्यावेळेला म्हणणं होतं त्यावेळेला आम्ही त्याचं हार्डवेअर तयार केलं आणि आपण ते निवडक 714 शाळांमध्ये ट्रायल रन म्हणून वापरलं आणि त्याचे परिणाम सांगतो. आम्ही सर्व शिक्षकांची सर्व प्रिन्सिपल्स बरोबर त्याच्याबरोबर चर्चा केली आणि प्रत्येक शाळेमधून फक्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की तिथे त्या मुलांना त्याचा खूप चांगला फायदा झाला, त्यांच्या गणिताच्या वेगामध्ये फरक झाला. त्याच्यानंतर मग पुण्यातल्या आणखीन काही गोपाळ हायस्कूल सारख्या असतील, MIT सारखी शाळा असेल किंवा मुलींची आणि मुलांची अंधशाळा असेल अशा ठिकाणी सुद्धा हे ऍप्लिकेशन वापरलं जात आहे. आणि तुम्हाला सांगतो अंधशाळेमधला आलेला अनुभव सांगतो. आम्ही त्यांना असं ऐकवत होतो मुलांना माईकवर आपलं ऍप्लिकेशन देऊन मोबाईल मधून आणि एक 5 किंवा 10 पावकी ऐकल्यानंतर मुली त्याच्या बरोबर म्हणायला लागल्या होत्या म्हणजे त्याच्या बरोबरीने म्हणायला लागल्या होत्या. त्यांचा तो वेग असतो थोडासा, त्यांच्यामध्ये डोळे नसल्यामुळे इतर अवयवांचे सेन्सेस जास्त जागृत असतात, पण अप्रतिमरित्या म्हणायला लागले आणि त्याचा वापर पुढे त्यांना खूप छान पद्धतीने करता आला. खूप महत्वाचं सूत्र आणि किंवा अनुभव तुम्ही शेअर केलात. प्राजक्ती मॅडम, मला एकच शेवटचा म्हणजे प्रश्न असा आहे की आता तुम्ही कारण मोठ्या मुलांना शिकवता म्हणजे सिम्बॉयसिस असेल किंवा तुम्ही गोखले इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा तुम्ही करता, तर या मुलांचे पाढे पाठ असतात का किंवा त्यांचं अंकज्ञान आणि संख्याज्ञानाचं ज्ञान जे आपण ज्याला म्हणतो ते तेवढं परिपक्व असतं का? आणि जर ते नसेल तर काय त्या मुलांना चॅलेंजेस येतात? काही जेव्हा आताही आमच्याकडे ऑलरेडी मोठी मुलं येतात आणि एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर ती येतात. काही मुलं खूप चांगली असतात गणितात आणि मुळातच 12वी नंतर कॅल्क्युलेटर अलाउड आहे, त्याच्यामुळे कॅल्क्युलेटर वरती पण मला कॅल्क्युलेटर कसा वापरायचा हे त्यांना शिकवावं लागतं आणि कॅल्क्युलेटर वापरतात ती मुलं आणि ते कॅल्क्युलेटर ते वापरत असताना म्हणजे माझं गणित मी त्यांना देते तेव्हा माझं उत्तर ते कॅल्क्युलेटर वापरून सुद्धा माझं विदाऊट कॅल्क्युलेटर आधी आलेलं असतं. आणि हे बऱ्याच वेळा होतं. मग मला मुलं विचारतात की मॅडम तुमचं कसं आलं उत्तर? मग मी त्यांना सांगते की अशा अशा काही ट्रिक्स आहेत आणि मग त्या सांगतात, तेव्हा ते सांगतात मग आम्हाला सांगाल का? मग मी कधी कधी त्यांना त्या ट्रिक्स सांगते ज्या त्यांना ऍप्लिकेबल आहेत आणि मुळातच आमचा विषय स्टॅटिस्टिक्स असल्यामुळे खरंच आम्हाला खूप कॅल्क्युलेशन्स करायला लागतात आणि त्याच्यामुळे काही मुलांना कॉन्फिडन्स येण्यासाठी मी मुद्दाम त्यांना त्या ट्रिक्स शिकवते आणि त्यांना सांगते की अशा पद्धतीने करा म्हणजे तुमचं उत्तर येईल. कारण तिथे आता कसं झालंय की आमची संकल्पना जास्त महत्वाची असते, गणित सोडवणं हा त्याच्यातला खूप छोटा भाग असतो, पण तुम्हाला आलेल्या उत्तराचं इंटरप्रिटेशन देणं हे स्टॅटिस्टिक्स सारख्या विषयामध्ये, पण ते इंटरप्रिटेशन देण्याकरता ते जे गणित आहे त्याचाच जर मुलांनी टेन्शन घेतलं तर कन्सेप्ट कधी समजणार त्याला. त्याच्यामुळे मग मी गणित सोपं करण्याकरता त्यांना सांगते की आपण असे काही घेऊया आणि जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी मग त्यांना हे सांगते आणि मुळात कॅल्क्युलेटर कसा वापरायचा हे सुद्धा मला सेशन्स घ्यावी लागतात त्याची. एक प्रश्न आलाय प्राजक्ती मॅडम तुम्हाला की तुम्ही अंकगणितावर आधारित एक दोन जी पुस्तकांची नावं सांगितली
तर ती जरा हो मी परत ती एकदा रिपीट करा हो पालकांना. मी ऍक्च्युली टाईप करते इथे. ओके. एक मी त्या एकांना सांगितलं पण होतं. आपण फेसबुक लाईव्ह पण आहोत, तर मला असं हा वाटतं अगदी सांगितलं चालेल. तर फर्मॅट्स लास्ट थिअरम असं जे आहे ते एक मी इथे चॅट बॉक्स हो, मध्ये आहे. हो. फर्मॅट्स लास्ट थिअरम बाय सायमन सिंग. हे अतिशय अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे हे, जे नंबर थिअरी वरती आहे. आणि प्राध्यापक मोहन आपट्यांची मला उत्तर हवाय गणित अशी संपूर्ण सिरीज आहे. बर. त्याच्यामुळे तीही मोहन आपट्यांची भूमितीशी खेळूया नावाचं स्पेशल भूमितीवरती पुस्तक आहे. इनफॅक्ट आपटे सरांची 100 पुस्तकं आहेत आणि बापरे. त्याच्यामधली बरीचशी पुस्तकं गणितावर आधारित आहेत. आणि ती संख्यांचे गहिरे रंग नावाचं जे पुस्तक आहे ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. संख्यांच्या बर. पाऊलखुणा, संख्यांचे गहिरे रंग, वर्तुळाचे गुपित, चला भूमितीशी खेळूया आणि मला उत्तर हवाय नावाची सिरीज. मला ओ. उत्तर हवाय गणित, मला उत्तर हवाय खगोलशास्त्र. तर लहान मुलांनाही नक्कीच वाचून दाखवता येतील. जर म्हणजे मुलं मला आपली इंग्लिश मीडियम मध्ये हो. असतील तर आपल्याला म्हणजे शाळेमध्ये तुम्ही आठवड्यातून एक दिवस असा ठेवा की फक्त ह्याच्यातला भाग मुलांना वाचून दाखवायचा. अरे वा, खूप सुंदर. मला म्हणजे आवर्जून आता इथे उल्लेख करावासा वाटतो की प्राजक्ती जेव्हा कॉलेज जीवनामध्ये होत्या तेव्हा त्या मोहन आपटेंच्या शिष्या होत्या. खूप एकत्र त्यांनी त्यांच्याबरोबर काळ घालवायची त्यांना संधी मिळाली आणि सरांकडनं खूप त्यांचं आपण ज्याला म्हणू खऱ्या अर्थाने बाळकडू म्हणजे त्या योग्य वयामध्ये तो सगळा अ, त्यांना आनंद उपभोगता आला आणि मग गणितातलं सौंदर्य आणि गणितावरचं प्रेम त्यांचं वाढलं. मला वाटतं मोहन आपट्यांची पुस्तकं जरी आता आपण सुरुवातीला वाचायला घेतली आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी तरी ती म्हणजे तुम्ही वापरलीत किंवा पालकांनी आपल्या मुलांना वाचून दाखवली, तर आज तर मला असं वाटतं की नक्कीच आपण 10 पावलं मी तरी पुढे आलेली आहे की मी गणितावर हळूहळू प्रेम करायला तरी लागेल किंवा गणितावर प्रेम करू शकतो याचा आत्मविश्वास माझा तरी थोडाफार वाढलेला आहे. मंदार सर, आपल्याला काही सांगायचं आहे ते सांगा, म्हणजे आपण शेवटाकडे येऊ. हो. मला मध्यंतरी एका श्रेष्ठ शास्त्रज्ञांबरोबर आम्ही काही चर्चा करत होतो आणि त्यावेळेला त्यांनी एक खूप विदारक गोष्ट सांगितली. त्यांनी असं सांगितलं की एक रिसर्च असं सांगतो की मुलाच्या अभ्यासक्रमामधलं गणित जर काढून टाकलं तर त्याची बौद्धिक वाढ खुंटते. आणि त्यांनी म्हणजे ब्रिटिश साम्राज्य ज्यावेळेला सगळ्या जगभर होतं त्यावेळेला त्यांनी आफ्रिका, साऊथ आफ्रिका या भागातल्या काही देशांवर हे परिणाम होणारे गोष्टी करून बघितल्या आणि तिथल्या भागातल्या मुलांची गणित या विषया म्हणजे अभ्यासक्रमातून गणित काढून टाकलं. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये गणित नव्हतं आणि त्याचे परिणाम त्या सगळ्या मुलांच्या किंवा त्या एकूण पिढीच्या बौद्धिक वाढीवर खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसतं. असा एक रिसर्च आहे. आणि मग असा बघितल्यानंतर आणि पुढे आणखीन काही एक दोन गोष्टी मी प्राजक्ता मॅडमना विचारू इच्छितो की डेथ ऑफ इंडियन मॅथमॅटिक्स अशी परिस्थिती आज जगामध्ये आहे. आणि असं असताना आपल्या अभ्यासक्रमाच्या गोष्टींमधून किंवा इतरत्र गणिताची काठिण्य पातळी कमी करत जाऊन आपण आपल्याही मुलांची बौद्धिक पातळी मारून टाकतोय का? थोडासा प्रश्न महत्वाचा असला म्हणून हो. वाटलं. नाही, खरं सांगू का की काठिण्य पातळी असं म्हणजे मला असं वाटतं आपण कन्सेप्ट जी असते ना ती डिव्हलप करत न्यायची असते. त्याच्यामुळे जर आपल्याकडे कसं आहे की सोपं आणि कठीण असं गणितामध्ये खरं सांगायचं तर काही नसतं. काहींना जे लोक गोष्ट सोपं वाटेल ती दुसऱ्यांना कठीण वाटू शकते. सो दीज आर व्हेरी रिलेटिव्ह टर्म्स. आपल्याला फक्त गणित असतं आणि गणित म्हणजे काय आहे तर फक्त सत्य पडताळण्याकरता असलेलं एक हत्यार म्हणजे गणित आहे. गणित इज अ टूल आणि म्हणजे ज्याला साधन म्हणतो ते गणित आहे. मग त्याने भौतिकशास्त्राकडे जावं, जेनेटिक्सकडे जावं, केमिस्ट्रीकडे जावं, इकॉनॉमिक्सकडे जावं, कॉमर्सकडे जावं, फायनान्सकडे जावं. ह्याच्या सगळ्या मी आता सांगितल्या गोष्टी त्यात कुठेही गणित येत नाही असं नाही. सगळ्या ठिकाणी तुम्हाला गणित लागतं. मग ते गणित हा जर शस्त्रच आपण काढून टाकलं तर ह्या सगळ्या इतर बाकीची जी शास्त्र आहेत त्यांचा विकास कसा होणार किंवा त्याच्यामधली जी आनंद आहे, फायनान्स मधला जो आनंद आहे तो जर गणितच आलं नाही, पर्सेंटेज आलं नाही, नफा तोटा समजला नाही, क्रेडिट डेबिट समजलं नाही तर तुम्हाला कसा आनंद मिळणार त्याच्यातला?
त्याच्यामुळे शेवटी हे कुठेतरी आनंदाशी निगडीत आहे. आणि जर आपल्याला निर्भेळ आनंद द्यायचा असेल तर बेटर आपल्या टीचर्सना आपण असं ट्रेनिंग दिलं पाहिजे की तुम्ही आनंदयुक्त गणितामधचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही मुलाकडे बघू नका, त्याला येणारच आहे, मुलगा आपला हुशारच आहे. भारतीय विद्यार्थी म्हणजे मला खरंच जगामध्ये मी अनेक देशांच्या विद्यार्थ्यांना शिकवलंय, पण मला भारतीय विद्यार्थ्यां इतके सुंदर आणि चांगले विद्यार्थी खरंच कुठे वाटत नाहीत असतील असं. गोष्ट अशी आहे की त्यांना त्या वेळेला त्या पद्धतीने आनंद देणाऱ्या गोष्टी आपण देणार आहोत का हे प्रश्नचिन्ह, आणि देणार असलं तर त्या कशा देणार आहोत. सगळ्याचं उद्दिष्ट आनंद आहे, आणि आनंदाकरता असणारी जी शस्त्र आहेत त्यातलं एक शस्त्र मी म्हणेन गणित आहे. गणित आहे. खूप मला असं वाटतं हा शेवट खूप चांगला हे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी 9वी नंतर जे विषयांमधला समवाय आणि विषयांचे चॉईस हा जो एक सुंदर हे केलेला आहे की कंपार्टमेंटल आता अशा पद्धतीने आर्ट्स कॉमर्स असं कडक ज्या भिंती होत्या, कारण मी आता वेगवेगळ्या विषयांचा उल्लेख केला की इकॉनॉमिक्स आहे, केमिस्ट्री आहे, अमुक आहे, या सगळ्यांमधलं गणित आहे. आणि मग या सगळ्यांचा संबंध गणितात आहे. भाषेमध्ये गणित म्हणजे गणितामध्ये भाषा, भाषेचं सौंदर्य, या सगळ्याचा एक सुंदर मिलाफ नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा एक आशेचा किरण मला असा दिसतोय की या सौंदर्य शास्त्राकडेच विषयांच्या त्यांनी पाहिलं असावं. आणि म्हणून त्यांनी इतकी सुंदर आता सोय केलेली आहे की यापुढे कंपार्टमेंटल काही नसेल आणि विषयांचं स्वातंत्र्य घेण्याची करण्याची. कारण संगीतामध्येही गणित आहे, ताल आहे, लय आहे, म्हणजे असं विषय हा आता मला हे सुचायला लागलाय. याचा अर्थ हे यश आहे प्राजक्ती मॅडमचं की मला कुठेतरी आय ओपनिंग आज सेशन होतं. मॅडम, तुम्ही गणितामध्ये सौंदर्य असू शकतं यातला विश्वास आज सगळ्यांचा दृढ केलेला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही जी पुस्तकं सुचवली किंवा मोहन आपटे सरांचा जो उल्लेख केला, तर शिक्षकांनी प्राथमिक पातळीवर तिथून जरी वाचनाला सुरुवात केली आणि तिथून जरी आपण गणितातलं सौंदर्यशास्त्र समजून घेऊन आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना जर ते कळलं आणि जर आपल्या मुलांपर्यंत ते पोचलं, तर तो निर्भेळ आनंद जो आज प्राजक्ती मॅडमने आपल्याला शेवटी सांगितला की तो सगळ्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होईल. आणि या सगळ्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी शेवटी आपल्याला पाढे येणं, अंकनादचा वापर करणं, कारण ते लयबद्ध आहे. आणि प्राजक्ती मॅडम म्हणाल्या तसं कोणत्या तरी सिरियलचं कोणतं तरी गाणं पाठ होण्यापेक्षा मग भले आता 2री 3री मध्ये आकलन होणार नाही, कधीतरी पाढा तयार करण्याच्या कृतीपर्यंत जाईल, पण पाढे कानावर पडू देत. ते पडवण्यासाठी मला असं वाटतं मंदार सर आणि त्यांच्या टीमनी आपलं काम सोपं करून दिलेलं आहे की ते खरंच नादमय केलंय. याचा अर्थ पाढ्यांमधलं सौंदर्य त्यांनी शोधलेलं आहे आणि ते त्यांनी ऑलरेडी आपल्या पुढे सौंदर्य शास्त्राच्या माध्यमातनं नादमय पद्धतीने दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा प्राजक्ती मॅडमचं मनपूर्वक धन्यवाद. अनेक जण सांगतायत की अजून अशा गप्पा रंगल्या पाहिजेत, पण याच सगळ्या गप्पांचा आस्वाद आणि अशाच सुंदर विषयांचा आस्वाद तुम्हाला गणितालय या एका उपक्रमामधनं मिळणार आहे. तुम्ही परत तिथे प्राजक्ती मॅडमना नक्की भेटू शकणार आहात. सो अंकनात घेतलं तर त्यातनं गणितालयामध्ये याल आणि या आमच्या गणितालयामध्ये खूप आनंदाने आपण खूप गमती जमती गणितातल्या शिकू. मंदार सरांचे मी आभार व्यक्त करते. प्राजक्ती मॅडमचे विशेष आभार. सर्व प्रेक्षक इथे जे वेळ काढून उपस्थित राहिले आहेत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, त्यांचेही मी आभार मानते. उद्या अशाच एका सुंदर तज्ञांना आपण भेटणार आहोत. अनिल सहस्रबुद्धे सर आपल्याकडे बरोबर असणार आहेत. आणि उच्च शिक्षणामधलं गणित आणि उच्च शिक्षणामध्ये गणिताचा अप्रोच आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्यातली एकंदर त्यांच्या मनातली जी भूमिका आहे अशा विषयांवर ते इथे बोलणार आहेत. आणि मंदार सरांनी याचा त्यांना काही सांगायचे ते सांगून आपण कार्यक्रमाचा शेवट करू. खरं तर प्रघाताप्रमाणे तुम्ही आभार मानून झालेत, परंतु आज मी तुम्हाला एक ओळख करून देऊ इच्छितो. ही सगळ्यांनाच व्हावी म्हणून करता. आमचे या सगळ्या संकल्पनेमागे ठोकपणे किंवा भरघोसपणे उभे राहिलेले पुन्हा गाडगीळ अँड सन्सचे पराग गाडगीळ काका आज ऑनलाईन दिसत आहेत. तर मी त्यांना विनंती करतो आणि होस्टना विनंती करतो की त्यांचा माईक चालू करावा. आणि
काकांना 2 शब्द बोलावेत किंवा आलेल्या वक्त्यांचे आभार मानावेत अशी विनंती करतो. गाडगीळ सर, आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. आज अंकनाच्या या वेबिनारमध्ये म्हणतो मी, बरेच जण उपस्थित आहेत. आज प्राजक्ती मॅडम गोखलेंनी खूप छान व्याख्यान दिलं. व्याख्यान म्हणता येणार नाही, एक गोष्टीरूप व्याख्यान होतं ते. आणि खूप छान माहिती आम्हाला सुद्धा मिळालेली आहे त्यातून. आणि अशीच माहिती आपल्याला अंकनाच्या माध्यमातून यापुढे मिळत राहील अशी मला खात्री आहे. आणि आपण हा जो उपक्रम सुरू केला आहे आणि हे जे ॲप आपण डेव्हलप केलेलं आहे ते नक्कीच अनेक सहस्रावधी लक्षावधी मुलांना पुढे उपयोगी पडेल असं मला वाटतं. आणि त्यांनी ते जरूर डाउनलोड करून घ्यावं. आणि आता सगळ्या इथं उपस्थित झालेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मला फक्त मंदार सर 1-2 प्रश्न जे आले तर अंकनाथ बद्दल माहिती, तर मला असं वाटतं प्ले स्टोअरची लिंक आपण चॅट बॉक्स मध्ये कालच्या सारखी द्यावी. तन्मयी ला विनंती आहे. आणि किती भाषांमध्ये आहे सर हे पाढे? मॅडम हे मराठी. आता या क्षणी मराठीमध्ये उपलब्ध आहे. आम्ही लवकरच हिंदी भाषांतर तयार झालेलं आहे. इंग्लिश भाषांतरावर काम करतो आहोत. आणि कन्नडा, तमिळ, जर्मन, जॅपनीज अशा भाषांमध्ये, किंवा इच्छा अशी आहे की जगात ज्या भाषेमध्ये मुलगा शिकतो त्या प्रत्येक भाषेमध्ये हे प्रमेय किंवा ही सूत्र किंवा ही प्रणाली त्यांच्यापर्यंत पोचवावी अशी आपल्या संस्थेची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. इतक्या मोठ्या ध्येयवादी याला आमच्या खूप शुभेच्छा. लवकरच ते यावं. इंग्रजीचे पालक आतुरतेने जास्त वाट पाहतायत, त्यामुळे जर्मन, जपनीज ह्याच्याकडे जायच्या आधी इंग्रजीकडे तुम्ही लवकरात लवकर यावं. पण तरी सुद्धा इंग्रजी, मराठी काही असेल, आपली मातृभाषा मराठी असेल तर पाढे ऐकवणं हे त्या भाषेमध्ये जरी आता सुरुवातीला झालं तरी फार फरक पडणार नाही. म्हणजे त्याला ते संगीत तालबद्ध पद्धतीने पाढे ऐकण्याची सवय जरी तुम्ही आता उपलब्ध असलेल्या मराठी ऍप मधनं सुरुवात केलीत तरी सुद्धा मला वाटतं खूप चांगलं काही मुलांच्या कानावर पडेल. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. उद्या याच वेळेला आपण भेटूया अनिल सहस्रबुद्धे सरांकडनं. प्राजक्ती मॅडम, मंदार सर विशेष आभार. आणि गाडगीळ सर तुमचे आभार. तुम्ही असेच या अंकनाथ बरोबर कायम जोडले राहा, म्हणजे सरांनी सांगितलेल्या सगळ्या भाषांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. नक्कीच. धन्यवाद.